26 जानेवारी हा फक्त एक सण नाही, हा भारताच्या आत्म्याचा दिवस आहे। आजचा दिवस सांगतो, हा देश राजाचा नाही, हा देश जनतेचा आहे। राबणाऱ्या कष्टकरी, दलित, शोषित, वंचितांचा देखील आहे। आजचा दिवस सांगतो, येथे सत्ता जन्मावरून चालणार नाही, तर संविधानावर चालते। हा देश कुण्या सोम्या गोम्याच्या इशाऱ्यावर नाही, तर संविधानावर चालतो। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, पण 26 जानेवारी 1950 रोजी भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला। तो दिवस ज्या दिवशी भारताने स्वतःला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक राज्य म्हणून घोषित केले। पण हा प्रजासत्ताक विचार आपोआप जन्माला आला नाही, तो जन्माला आला एका असामान्य माणसाच्या विचारातून, ज्यांनी शब्दातून कायदा आणि कायद्यातून माणुसकी निर्माण केली। ते होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले होते, राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आवश्यक आहे। त्यांच्यासाठी प्रजासत्ताक म्हणजे फक्त मतदानाचा हक्क नव्हता, तर समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता आणि न्याय यांचा आग्रह होता। जात, धर्म, भाषा, लिंग, संपत्ती या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन प्रत्येक भारतीयाला एक माणूस म्हणून हक्क मिळावा, यासाठी बाबासाहेबांनी संविधान लिहिले आणि शोषित, वंचित, दलित, आदिवासी, स्त्रिया, अल्पसंख्याक यांना पहिल्यांदा नागरिकत्वाचा खरा अर्थ मिळाला। आज आपण अभिमानाने म्हणतो, आम्ही भारताचे लोक। हा अभिमान बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आहे। आज आपण मतदान करतो, बोलतो, लिहितो, संघटित होतो, न्यायालयात दाद मागतो, हे सगळे प्रजासत्ताक हक्क बाबासाहेबांच्या संघर्षातून फलित आहेत। पण प्रश्न आहे, आपण प्रजासत्ताक दिन फक्त साजरा करतोय का, की प्रजासत्ताक मूल्ये पण जगतो? संविधान हातात आहे, पण मनात आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, संविधान कितीही चांगले असले तरी ते राबविणारे लोक चांगले नसतील तर ते निष्फळ ठरेल। म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस फक्त ध्वजारोहणाचा नाही, तर संविधान जपण्याची शपथ घेण्याचा दिवस आहे। चला तर मग बाबासाहेबांच्या विचारांना केवळ जयघोषात नाही, तर कृतीत उतरूया। प्रजासत्ताक दिनाच्या या दिवशी संकल्प करूया, संविधान जपूया, सम्यक दृष्टिकोन बाळगूया आणि भारताला खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक बनवूया। जय भीम, जय संविधान, जय भारत।